हवेची ताकद बघू शकता मंडळी, किती जास्त आहे। तसं तर हवेमध्ये खूप ताकद असते हे सर्वांना माहीत आहे, परंतु शेततळ्यामध्ये जी हवा आहे किती जोरात चालू आहे बघू शकता। हे जे शेवाळ आहे या दोरीमध्ये इथे ड्रममध्ये अडकलेलं होतं। मी फक्त रस्सीवरती केली आणि तिथून बघा किती जोरात शेवाळ समोर जात आहे। हे बघा, इथं हा गॅप तुम्हाला दिसत असेल, हा गॅप अगदी काही क्षणात पूर्ण होणार आहे बघू शकता। हे मी ओढून काढतो शेवाळ तर ओढून निघत नाही, परंतु हवेने बघा किती जोरात समोर जात आहे। हे बघू शकता, हा जो गॅप आहे पूर्ण मिळालेला आहे आणि पुढच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा थोडा गॅप आपल्याला बघायला मिळत आहे, तो देखील आता भरणार आहे बघू शकता। थोडासा राहिला बघा। हे बघा, हा गॅप जो आहे पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण जे शेवाळ आहे तळ्यातलं एका कोपऱ्यामध्ये जमा झालेलं आहे। हे बघू शकता, अगदी काळंछार पाणी दिसत आहे आणि याप्रमाणे मी शेवाळ मच्छरदाणीने ओढून काढत आहे। हे बघू शकता, मच्छरदाणी आपली जी आहे आता भरलेली आहे। हे बघा, याप्रमाणे शेवाळ आपण काढलेला आहे। ही आपण रिंग याला बांधलेली आहे आणि रिंगेला मच्छरदाणी बांधून याप्रमाणे आपण शेवाळ जमा केलेला आहे। हे बघू शकता, या दिशेचं जे शेवाळ आहे आपण पूर्णपणे ओढून काढलेलं आहे आणि राहिलेलं शेवाळ पूर्ण एका कोपऱ्यामध्ये जमा होत आहे या दिशेला, आणि ते देखील आपण आता लवकरच काढून घेणार आहोत। ज्या दिशेचं शेवाळ आपण, ज्या बाजूचे शेवाळ आपण काढलेलं आहे ते पाणी अगदी स्वच्छ असं दिसत आहे। आणि हे बघू शकता शेवाळ, याप्रमाणे शेवाळ आपण काढलेलं आहे। हे पाणी अगदी थोड्या वेळात आपल्याला असं स्वच्छ बघायला मिळणार आहे। काही जे शेतकरी आहेत त्यांचं असं मत आहे की शेवाळ पाण्यामध्ये असल्यानंतर पाण्याची जी धूप आहे, बाष्पीभवन आहे ते कमी होईल। ते सर्व जरी खरं असलं मंडळी, तरी देखील शेवाळ आपण ठेवत नाही आहोत, कारण शेवाळ जी आहे शेतामध्ये जाऊन ठिबकमध्ये जाऊन पूर्ण ठिबक बंद होत आहे, त्यामुळे आपण पूर्ण शेवाळ जे आहे ते काढून टाकणार आहोत।